सुप्रभात सज्जन श्रोते हो. मागे आपण मनाचं अमन कसं व्हावं, मनाचं अमन झाल्यानंतर शिवाचं दर्शन कसं होतं, दिगंबर दत्ताचं दर्शन कसं होतं, या सर्व गोष्टी पाहिल्या. आणि प्रत्यक्षात हे जेव्हा होतं तेव्हा ते आपल्याला सर्व अद्भुत वाटतं. परंतु वस्तुस्थिती अद्भुतच आहे. वस्तुस्थिती म्हणजे आत्म्याची स्थिती ही खरी अद्भुतच आहे. जेव्हा आपलं मी माझे पण मावळतं तेव्हा आत्मा आपलंच विधांगी दर्शन देताना त्याचं शिवस्वरूप दत्त स्वरूप उलगडून दाखवतो. म्हणून वस्तुस्थिती म्हणजे वस्तू म्हणजे आत्मा जसा आहे तसाच अद्भुत आहे. म्हणून वस्तुस्थिती अद्भुतच आहे. म्हणजे आत्मा जसा आहे तसा अद्भुतच आहे. आणि जेव्हा आपल्या मनाचं न मन किंवा मन होतं तेव्हा आपल्यामधली जी चेतना आहे ती एकवटते आणि त्या एकवटलेल्या चेतनेमध्येच आत्मा म्हणजे वस्तूचे किंवा आत्म्याचे अद्भुत दर्शन आपल्याला होते. म्हणून म्हटलेलं आहे वस्तुस्थिती अद्भुतच आहे. म्हणजे आत्मा जसा आहे तसा अद्भुतच आहे. आता 98 पासून उद्या सुरू करूया. बहु बोलता ध्यान चिंतन कैसे साधावे अनुसंधान जोवरी न मावळे मी माझे पण कैसा उगवे तो सर्वोत्तम सर्वाधार ते आदि कारण न चाले तेथे कार्य कारण तरी सहज साधता निवांतपण तेथे उगवे ते आदि कारण. आता आपण ध्यान चिंतन याच्याबद्दल किती बोललो तरी बोलून का ध्यान चिंतन जे आहे त्यामध्ये आपण जाणार. ध्यान चिंतन म्हणजे काय आपण अनेक प्रकार सांगितलं तरी सुद्धा ध्यान चिंतनाबाबतचे शब्द मावळले, शब्द निशब्द झाले, विचार निर्विचार झाले की नंतर आलेली अत्यंत कोरी अमन नमन अशी मनाची स्थिती ज्याच्यामध्ये केवळ जीवाची चेतना एकवटलेली असते. अशा अमन नमन कोऱ्या चेतना एकवटलेल्याच मनामध्ये म्हणजे अमनामध्ये हळूवार ध्यान चिंतन सुरू होते. म्हणून म्हटलेलं आहे बहु बोलता ध्यान चिंतन कैसे साधावे अनुसंधान जोवरी न मावळे मी माझे पण कैसा उगवे तो सर्वोत्तम. तो सर्वात उत्तम सर्वात श्रेष्ठ अनंत असा आत्मा जोपर्यंत मी माझे पण हे मर्यादित पण नष्ट होत नाही तोपर्यंत उदयास येत नाही. थोडक्यात म्हणजे मी माझे पण संपलं की लगेच त्याचा उदय होतो. कृष्णमूर्ती म्हणतात वेअर यू आर नॉट दॅट इज देअर. तिथे तुम्ही नसता तिथे परमेश्वर किंवा द दॅट ती परमोच्च सत्ता असते. अशाच अर्थी जेव्हा मी आणि माझेपणाचा अंत होतो तेव्हा सर्वात उत्तम असा तो अनंत आत्मा प्रकट होतो. आता हा आत्मा कसा आहे पुढे सांगितलेलं आहे. सर्वाधार ते आदि कारण न चाले तेथे कार्य कारण तरी सहज साधता निवांतपण तेथे उगवे ते आदि कारण. हे आदि कारण किंवा द दॅट ज्याला म्हणतात ते सर्व अस्तित्वाचा आधार आहे. आणि या आदि कारणापुढे या आत्मतत्वापुढे कार्यकारण म्हणजे कॉज फंक्शन किंवा कारण आणि कार्य याचा संबंध याचा जो सिद्धांत आहे तो चालत नाही. कॉज फंक्शन किंवा फंक्शन कॉज असा कार्यकारण संबंध सर्व अस्तित्वाच्या मुळाशी जे आत्मतत्व असतं त्याच्याबाबत कार्यकारण संबंध लागू होत नाही. परी सहज साधता निवांतपण तेथे उगवे ते आदि कारण. निवांतपण म्हणजे मी जो आहे तो धगधगत्या निखाऱ्यासारखा असतो. अहंकार धगधगत्या निखाऱ्यासारखा असतो. त्या अहम मधला आकार गेला म्हणजे मी 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 हे जेव्हा आपल्यातून नष्ट होतं तेव्हा अहंकाराचा आकार जातो. मी नावाचा प्रखर निखारा असतो तो निवत त्याचा अंत होतो आणि त्याचा कोळसा होतो. म्हणजे मीचा अंत होणे म्हणजे निवांतपण. मीचा अंत होणे म्हणजे
निवांतपण, अहंकार रहित अवस्था म्हणजेच न मन अवस्था किंवा अमन अवस्था. म्हणून ते आत्मतत्व जे आहे ते सर्वाधार ते आदि कारण, न चाले तेथे कार्य कारण, तरी सहज साधता निवांतपण तेथे उगवते आदि कारण. तर हे आत्मतत्व आहे ते सर्व अस्तित्वाचं मूळ आहे. तिथे कार्यकारण संबंधाला वाव नाही आणि जिथे मीच अंत झाला तिथे ताबडतोब ते आत्मतत्व मी गेलं आणि म्हणजे आत्मा म्हणून स्वतेज स्वरूप म्हणून ते प्रकट होतं आत्मतत्व.